डोमेस्टिक गॅस सिलेंडरचं कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे आणि सुरळीत वितरण सुरू आहे. जसं जो लॉकिंग पिरियड टाकलेला आहे त्यानुसार ते वितरित करत आहेत. ज्यांचे बुकिंग होत आहे त्यांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी आम्ही 3 गॅस एजन्सीनं व्हिजिट पण केलेली आहे. त्यांच्याकडं सध्या सफिशियंट स्टॉक आहे आणि ते वितरण पण सुरळीत चालू आहे. आणि जिथं कमर्शियल हॉस्टेल किंवा हॉस्पिटलसाठी गरज आहे आणि त्यांनी लेटर दिलेलं आहे त्यांनासुद्धा त्यांनी कमर्शियल गॅस उपलब्ध करून दिले आहे. काय तुटवडा वाढेल वगैरे काय असं काय अजून नाही? तरी 1 महिन्याचा स्टॉक आहे. सगळ्याच ऑइल कंपन्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यानुसार सध्या कोणत्या प्रकारचा तुटवडा नाही अशी आम्हाला माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली. हो, जे अवैध गॅसचा वापर म्हणजे हे करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. गुन्हा दाखल करण्याची पण प्रोसेस चालू आहे. काही तालुक्यात जिथं झाले तिथं गुन्हा दाखल पण करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आम्ही हॉटेलला पण व्हिजिट केलेले आहे. त्यांच्याकडे जर कमर्शियल गॅसचा वापर होत नसेल तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार आहे. तसेच जे रिक्षा चालक वगैरे आहेत त्यांना पण आव्हान आहे की त्यांनी पेट्रोलचा किंवा डिझेलचा वापर करावा. म्हणजे जे गॅसवर चालू गॅसचा म्हणजे डोमेस्टिकसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा असं आमचं आव्हान राहील. मॅडम, आता 8 दिवसाचं गॅप देण्यात आलेलं आहे सगळ्यांना बुकिंग करताना. 8 दिवसात नाही. आज जर तुम्ही बुकिंग केलं तर 26व्या दिवशी 25 दिवसाचं लॉकिंग पिरियड बुकिंगसाठी. हां, म्हणजे रेग्युलर प्रमाणे आता 12 गॅस ज्याचे कंप्लीट झाले त्यांना 13वा मिळणार नाही. नाही, 15 गॅस आहेत वर्षाला. 15 गॅस बुकिंग झाले त्यांना मग त्यांचं बुकिंगच होणार नाही. बरं, आता काही एजन्सीकडून 12 गॅस नंतर 13वा मिळत नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का असं आढळलं तर एजन्सीज? तशी होणार की. आणि असे काही ग्राहक पण आहेत की त्यांना 13वा गॅस देत नाहीत एजन्सीज. नाही तशी तक्रार आली तर तुम्ही कारवाई करणार आहे त्यांच्यावर?